नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हायवे इंजिनिअरिंगचे काही महत्त्वाचे MCQ जे की तुमच्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। सो पहिला क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन क्रमांक पहिला, द कर्व इन अ हिल रोड विच चेंजेस इट्स डायरेक्शन थ्रू an angle of 180 or 50 down the hill on the same side is known as the hairpin bend curve. सो ही स्टेटमेंट आहे, तर या ठिकाणी ट्रू आणि फॉल्स सांगायचे आहे। तर ही स्टेटमेंट जी आहे ती ट्रू आहे। काय म्हणलेलं आहे, द कर्व इन अ हिल रोड विच चेंजेस इट डिरेक्शन थ्रू द अँगल ऑफ 180 or 50 डाऊन द हिल ऑन द सेम साइड इज नोन ॲज द हेअरपिन बेंड कर्व। सो हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे। सो सेकंड क्वेश्चन पाहूयात। द बाउंड्रीज बिटवीन द पेवमेंट अँड शोल्डर अँड फुटस्टेप और पाथ आर नोन ॲज राईट ऑफ वे। सो हे स्टेटमेंट पहा तुम्ही, काय म्हणलेलं आहे, द बाउंड्रीज बिटवीन द पेवमेंट, जी की आपले रोड्सच्या साईडनं जी बाउंड्री असते, जी फुटपाथ असतं, तर त्याबद्दल आहे इट नोन ॲज अ राईट ऑफ वे। ओके, सो या ठिकाणी चुकीची स्टेटमेंट आहे। सो आन्सर आहे फॉल्स। सो योग्य स्टेटमेंट काय असणार आहे, द एरिया ऑफ लँड ॲक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ रोड अलॉंग द इट्स अलाइनमेंट, ओके, रोड अलॉंग द इट्स अलाइनमेंट इज नोन ॲज अ राईट वे। ओके, इज नोन ॲज अ राईट वे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक तिसरा, द कन्वेक्सिटी प्रोव्हाइडेड टू द सरफेस ऑफ कॅरेज वे इज कॉल्ड ॲज कॅम्बर। ओके, सो वरील स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे। सो ऑप्शन फर्स्ट इज द राईट आन्सर आहे, ट्रू। नेक्स्ट पाहूयात, द पोर्शन ऑफ द रोडवे बिटवीन द आउटर एज ऑफ द pavement and inner edge of the side drain cutting is called as shoulder. So वरील स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे। ओके, द पोर्शन ऑफ राउंड वे बिटवीन द आउटर एज ऑफ द pavement, ओके, आउटर एज ऑफ द pavement and the inner edge of the side drain cutting is called as shoulder. ओके, इज कॉल्ड ॲज शोल्डर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे बरोबर स्टेटमेंट आहे। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 5 काय सांगत आहे, द कर्व हॅविंग दिअर कॉन्वेक्सिटी ऑन द आउटर एज ऑफ हिल रोड इज कॉल्ड ॲज सायलेंट कर्व। ओके, आउटर एज ऑफ द हिल रोड, ओके, हिल रोड कशा प्रकारे असते, जी घाटामध्ये आपण पाहू शकतो, द स्पायरल टाईपसारखी अशा प्रकारे रोड काय असतो, स्पायरल वेज असतो। ठीक आहे, द प्रश्न काय आहे, द कर्व हॅविंग देअर कन्वेक्सिटी ऑन द आउटर एज ऑफ हिल रोड आर कॉल्ड ॲज सायलेंट कर्व। ओके, सो बरोबर आहे स्टेटमेंट। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 6, विच ऑफ द फॉलोइंग इज डिसॲडव्हान्टेज ऑफ ट्रॅफिक सिग्नल। ट्रॅफिक सिग्नलचे डिसॲडव्हान्टेज काय आहे हे सांगायचं आहे। ऑप्शन आहे फर्स्ट, रिडक्शन इन ॲक्सिडेंट ड्यू टू क्रॉसिंग कॉन्फ्लिक्ट। सेकंड ऑप्शन आहे, पेड्रिस्ट्रेशन कॅन क्रॉस द रोड ॲट सिग्नलाइज्ड इंटरसेक्शन। थर्ड ऑप्शन आहे, द रेअर एंड कॉलिजन्स इन्क्रीजेस। थर्ड आहे, देअर इज नो रिजनेबल स्पीड अलॉंग द मेजर ट्रॅफिक रोड। सो या ठिकाणी डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, ऑप्शन थर्ड, द रेअर अँड कॉलिजन्स इन्क्रीजेस। ओके, ऑप्शन थर्ड काय असणार आहे, राईट आन्सर असणार आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7, द बिटुमेन दॅट इज ऑब्टेन्ड ॲज अ रेसिड्यू ड्युरिंग द डिस्टिलेशन ऑफ हाय रेझिन पेट्रोलियम इज कॉल्ड। ओके, ऑप्शन आहे फर्स्ट, प्लास्टिक बिटुमेन, सेकंड स्ट्रेट रेन बिटुमेन, थर्ड रेसिड्युअल बिटुमेन आणि फोर्थ आहे कट बॅक बिटुमेन। ओके, सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, रेसिड्युअल बिटुमेन। ओके, ऑप्शन थर्ड इज द राईट आन्सर। ओके, आता रेसिड्युअल बिटुमेन कशा प्रकारे ऑब्टेन केलं जातं, तर इट इज ऑब्टेन बाय रेसिड्यू ड्युरिंग द डिस्टिलेशन प्रोसेस ऑफ हाय रेझिन पेट्रोलियम ॲट अ नॉर्मल टेम्परेचर. ओके,
कशाप्रकारे ऑप्टेन केलं जातं तर हाई रेट ऑफ टेम्परेचर ॲट अ नॉर्मल टेम्परेचर दी रेसिड्यू ऑप्टेन डिस्टिलेशन प्रोसेस ऑफ हाई रिझिन पेट्रोलियम. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रेसिड्युअल बिटुमेन. नेक्स्ट पाहूयात आता हे प्लास्टिक बिटुमेन. आता प्लास्टिक बिटुमेन कुठे वापरलं जातं तर फॉर फिलिंग दी क्रॅक इन मशनरी स्ट्रक्चर. ओके, फॉर स्टॉपिंग दी लिकेजेस. ओके, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे तर स्ट्रेट रन बिटुमेन. आता हे स्ट्रेट रन बिटुमेन हे कुठे वापरलं जातं तर स्ट्रेट रन बिटुमेन इज डिस्टिल्ड विदाउट फर्दर ट्रीटमेंट. कशा प्रकारे ऑप्टेन केलं जातं तर डिस्टिल्ड ऑफ without further treatment, then it's known as straight run bitumen. Okay, when bitumen is distilled without further treatment, then it's known as straight run bitumen. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता कट बॅक बिटुमेन. ओके, इट इज ऑब्टेन्ड बाय फ्लेक्सिंग asphaltic bitumen. Okay, in presence of some suitable liquid. Okay, coal and tar. Okay, then cut back bitumen where it is applied to cold as bitumen point. Okay, for what purpose? For cold as at a bitumen point. Okay, next पाहूयात प्रश्न क्रमांक 8. The type of traffic in India assumed to design pavement is dash dash. Okay, ऑप्शन आहे मिक्स्ड ट्रॅफिक फ्लो, सेकंड आहे हेवी ट्रॅफिक, थर्ड आहे लो ट्रॅफिक आणि फोर्थ ऑप्शन आहे व्हेरी लो ट्रॅफिक. ओके, विच टाईप ऑफ ट्रॅफिक इन इंडिया विच इज टू बी अज्युम्ड ॲज अ डिझाईन ऑफ पवमेंट. इट इज अ मिक्स्ड ट्रॅफिक फ्लो. ओके, ऑप्शन फर्स्ट या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात दी मेथड ऑफ proportioning mostly used for a concrete rigid pavement on a road construction is called the dash dash. Okay, option आहे maximum density method, second surface area method, third IRC 44 आणि फोर्थ ऑप्शन आहे arbitrary proportion. ओके, सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे IRC 44. आता हे IRC 44 काय आहे तर हे इंडियन रोड काँग्रेस. ओके, इंडियन रोड काँग्रेस आहे जे की विच इज यूज प्रोव्हाइडेड गाईडलाईन्स फॉर द मिक्सिंग सिमेंट कॉन्क्रीट टू ऑब्टेन डिझायर स्ट्रेंथ अँड क्वालिटी. ओके, IRC 44. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 10. द डॅमेज्ड मटेरियल ऑन द सरफेस ऑफ रोड which is removed by rubbing or chipping action is called. फर्स्ट ऑप्शन आहे रट्टिंग, सेकंड आहे ॲब्रेशन, थर्ड आहे ॲट्रिशन आणि फोर्थ आहे स्ट्रिपिंग. सो ऑप्शन सेकंड ॲब्रेशन इज मेथड विच इज यूज्ड फॉर टू आयडेंटिफाय और रिमूव्ह द डॅमेज्ड मटेरियल ऑन द सरफेस ऑफ रोड. ओके, ॲब्रेशन मेथड. Abrasive wear loads material removed by the rubbing or chipping. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात दी कन्व्हेन्शनल साईन शोन इन फिगर बिलो रिप्रेझेंट. ओके, साईन दिलेले आहे डायग्राम, यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे काय इंडिकेट करत आहे ते. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट ब्रिज कॅरिंग रेल्वे बिलो रोड. ओके, सेकंड आहे ब्रिज कॅरिंग रोड बिलो रेल्वे, थर्ड ऑप्शन आहे ब्रिज कॅरिंग रोड अँड रेल्वे ॲट द सेम लेवल, फोर्थ आहे लेवल क्रॉसिंग. सो डायग्राम पाहून तुम्हाला लक्षात येईल की ब्रिज कॅरिंग रोड बिलो रेल्वे. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी काय असणार आहे योग्य आन्सर असणार आहे ब्रिज कॅरिंग रोड बिलो रेल्वे. नेक्स्ट पाहूयात A road sign indicates no parking is. ऑप्शन आहे फर्स्ट वॉर्निंग साइन, प्रोहिबिटेड साइन, थर्ड मॅन्डेटरी साइन और रेग्युलेटरी साइन, फोर्थ आहे इन्फॉर्मेटरी साइन. नो पार्किंग साइन इज इंडिकेट द मॅन्डेटरी साइन और रेग्युलेटरी साइन. ऑप्शन थर्ड या ठिकाणी काय असणार आहे योग्य आन्सर असणार आहे.
नेक्स्ट पाहूयात रोडवे विड्थ फॉर नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे ऑफ 2 लेन ॲज पर IRC इज इंडियन रोड काँग्रेस. ओके, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे 2 लेनमधील अंतर किती असणार आहे हे या ठिकाणी 2 लेनमधील अंतर अकॉर्डिंग टू IRC किती आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन फर्स्ट 7.5 मीटर, सेकंड आहे 10 मीटर, थर्ड आहे 12 मीटर आणि फोर्थ आहे 15 मीटर. सो अकॉर्डिंग टू IRC 12 मीटर इज दी रोड विड्थ ऑफ नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे बिटवीन दी 2 लेन्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 12 मीटर. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 14. द टाईप ऑफ ट्रान्झिशन कर्व दॅट जनरली प्रोव्हाइडेड ऑन हिल रोड इज. ओके, द टाईप ऑफ ट्रान्झिशन कर्व दॅट इज जनरली प्रोव्हाइडेड ऑन हिल रोड इज. ओके, ऑप्शन फर्स्ट सर्क्युलर, सेकंड क्युबिक पॅराबोला, थर्ड हेमिस्फेअर आणि फोर्थ आहे स्पायरल. ओके, सो स्पायरल टाईप ऑफ ट्रान्झिशन कर्व इज टू बी जनरली प्रोव्हाइडेड ऑन दी हिल रोड एरिया. ओके, स्पायरल टाईप रोड इज जनरली प्रोव्हाइडेड. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 15. द स्टेप ऑफ गिव्ह वे साइन इन द ट्रॅफिक सिग्नल इज. ऑप्शन फर्स्ट रेक्टँगल, सेकंड ऑक्टँगल, थर्ड सर्कल आणि फोर्थ आहे इन्व्हर्टेड ट्रायंगल. ओके, गिव्ह वे साइन इन अ ट्रॅफिक सिग्नल विच इज टू बी प्रोव्हाइडेड बाय इन्व्हर्टेड ट्रायंगल. ओके, अशा प्रकारे प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 16. अकॉर्डिंग टू नागपूर प्लॅन. ओके, according to Nagpur plan, the Indian roads have been classified into how many categories? So option आहे 4, 5, 6 and 7. So according to Nagpur plan, आता हे नागपूर प्लॅन काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू नागपूर प्लॅन, in Nagpur plan 20 year of road plan is called Nagpur plan. Okay, 1943 ते 1963 मधील रोड जे तयार झालेले आहेत ते नागपूर प्लॅन 20 वर्षामधील रोड त्याला नागपूर प्लॅन असं म्हटलं जात आहे. तर या नागपूर प्लॅन अंडर 5 काय आहेत रोड्स आहेत. ठीक आहे, कोणते कोणते तर नॅशनल हायवे काय आहे नॅशनल हायवे, सेकंड स्टेट हायवे, थर्ड आहे मेजर डिस्ट्रिक्ट हायवे, फोर्थ आहे ऑदर डिस्ट्रिक्ट हायवे आणि फिफ्थ काय असणार आहे विलेज रोड. काय आहे विलेज रोड. ओके, अकॉर्डिंग टू नागपूर प्लॅन्स द रोड हॅव बीन क्लासिफाईड इन टू 5 कॅटेगरीज, दॅट इज नॅशनल हायवे, स्टेट हायवे, थर्ड आहे मेजर डिस्ट्रिक्ट हायवे आणि फोर्थ आहे ऑदर डिस्ट्रिक्ट अँड फिफ्थ इज विलेज रोड. ओके, अकॉर्डिंग टू नागपूर प्लॅन कॉल्ड ॲज 20 year रोड प्लॅन. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वाचे MCQ जे की तुमच्या हायवे इंजिनिअरिंग अँड ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड आहेत. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.